नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. कसे आहात सगळेजण? नक्कीच मस्त आणि मजेत असणार. तर आजचा दिवस तुम्हाला खूप सारा आनंदाचा आणि आरोग्यदायी जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. तर व्लॉग बघून तुम्हाला समजत असेल की हा माझ्या घरचा म्हणजे किचन नाही आहे, तर मम्मीकडे गेलेली होती, माझ्या माहेरी गेलेली होती. तर गावाकडचा हा व्लॉग मी तुमच्यासोबत शेअर करते. तर बरेच लेट मी शेअर करते हा व्हिडिओ, कारण व्हिडिओ माझ्या फोनमध्ये मी शूट केलेला नव्हता. मम्मीच्या फोनमध्ये हा व्हिडिओ मी शूट केलेला होता, त्यामुळे मला खूप लेट मिळाला व्हिडिओ. तर गावावरनं आल्यानंतर मी तुमच्यासोबत बऱ्याच लेट म्हणजे हा व्हिडिओ शेअर करते. तर व्हिडिओ खूपच असा छान आहे आजचा, कारण मी ज्वेलरीची शॉपिंग देखील केलेली आहे, मंगळसूत्राची. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि या ठिकाणी जेवण वगैरे झालेली होती आमची दुपारची, आणि सगळे किचनची क्लिनिंग आज मला करायची होती, डीप क्लिनिंग करायची होती. तर आल्यानंतर म्हटलं चला किचनची वगैरे सगळी स्वच्छता करून देऊया, सगळी क्लिनिंग वगैरे, कारण आमच्या न्यू घराचं बांधकाम चालू आहे, त्यामुळे मम्मीची देखील खूप धावपळ होते इकडे तिकडे. त्यामुळे म्हटलं चला किचन देखील क्लीन करून देते स्वच्छ. आणि खूप असं म्हणजे ऑइली सगळे खिडकीवर असं खिडकीवर तेलकट असं थर खूप जमा झालेला होता. तर भांडी वगैरे सगळी क्लीन झाल्यानंतर, सगळी घासली गेल्यानंतर मग पूर्ण किचन मला स्वच्छ करायचं आहे आज, आणि पूर्ण डीप क्लिनिंग करायची आहे. तर तुम्ही खिडकीमध्ये जी जाडी बघताय, तर ती अशी खूपच म्हणजे खराब झालेली आहे आणि ती निघत देखील नव्हती. त्यामुळे तिला तर मी पाण्याने फक्त स्वच्छ धुण्याचा प्रयत्न करेल, जर का ते व्यवस्थित क्लीन होईल तर. तर या ठिकाणी चला भांडी वगैरे स्वच्छ अशी घासून घेते. आणि गावी गेल्यावर मी तुमच्यासोबत 1 महिना तरी मी व्हिडिओ शेअर केलेले नव्हते, कारण तिकडे गेल्यानंतर मी थोडा आरामच चालू होता, आणि थोडं म्हणजे आम्ही खूप म्हणजे एन्जॉय करत होती, कारण व्हिडिओ वगैरे अपलोड करण्याचं मी जास्त करून टेन्शन घेतलंच नाही तिकडे गेल्यावर. फक्त शूट वगैरे करून ठेवलेले होते काही व्हिडिओ, म्हटलं नंतरच आता सेंड करूया. आणि उन्हाळ्यामध्ये नाहीतरी म्हणजे भरपूर जण सुट्टीवर गेलेले असतात, आणि जास्त कोणी म्हणजे व्लॉग वगैरे एवढं बघत नसतात. तर त्यामुळेच मी जास्त करून व्हिडिओ तिकडे म्हणजे शेअर केलेले नव्हते, अपलोड केलेले नव्हते. तर आता इकडे गावावरनं आल्यानंतर मी जेव्हा माझ्या घरी आली, त्यानंतरच तुम्हाला माझे व्हिडिओ बघायला मिळत आहे. तर चला, हा व्हिडिओ तर मला खूपच लेट मिळालेला, त्यामुळे मी तुमच्यासोबत आत्ता शेअर करते. तर शेवटपर्यंत नक्की बघा हा आजचा व्हिडिओ. तर किचनचे म्हणजे भांडे वगैरे माझे घासले गेलेले होते, आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकताय की किचनच्या जी खिडकी होती त्या ठिकाणी पूर्ण म्हणजे रोजचा जो स्वयंपाक होतो त्या तेलाची वगैरे फोडणी दिली जाते, त्यामुळे तेलाचे सगळे डाग वगैरे असे ते त्या ठिकाणी जमा होतात. डेली तर म्हणजे पुसलं जात होतंच, पण असं तेलाचं तरी थर असं जमा होतच राहतो त्या ठिकाणी. तर पूर्ण असं मी जे आपलं मी अक्षरशः तारेच्या घासणी येते त्याच्याने सुद्धा घासत होती. आणि जी सुरी घेतली, सुरीने सगळे जे काळपट जो थर जमा झालेला होता तो सगळे एकीकडनं मी काढायचा प्रयत्न करत होती. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकताय. आणि घराचं बांधकाम चालू असल्यामुळे मम्मीला देखील म्हणजे रोजचे असं डीप क्लिनिंग वगैरे करणं शक्य होत नव्हतं, कारण तिकडे घराचं बांधकाम चालू असताना ते कारागिरांना म्हणजे दिवसभरात 3-4 वेळा चहा वगैरे देणं, परत तिकडे लक्ष ठेवायला देखील जावं लागत होतं, आणि त्यामुळे खूपच अशी धावपळ व्हायची. तर आणि आम्ही देखील आलेलो होतो, तर रोजचं म्हणजे आणि कोणी ना कोणी पाहुणे तुम्हाला तर माहितीच आहे की गावाकडे कोणी पाहुणे म्हणजे चालूच असतात येणं जाणं. तर त्यामुळे देखील असं खूप असं वेळ नाही मिळायचा किचन वगैरे पूर्ण डीप क्लिनिंगला. आणि मी आलेलेच होते, तर म्हटलं सगळं क्लिनिंग देखील करून देते, आणि म्हटलं तुमच्यासोबत देखील हा व्हिडिओ शेअर करूया. तर त्यानिमित्तानेच मी शूट करायला घेतलेलं. आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता की सगळं म्हणजे मग किचन क्लीन करायला मला 1 ते 1.5 तास आरामात लागलेला, कारण मी भरपूर असं म्हणजे भांडी तर भरपूर अशी जमा झालेली होती. भांडी घासण्यापासून तर किचन क्लिनिंगपर्यंत मला 1 ते 1.5 तास लागला, कारण 3 ते 4 वेळा मी पूर्ण विंडो वगैरे आणि काउंटर टॉप किंवा किचनचा जो पूर्ण प्लॅटफॉर्म होता, वरची जी भिंत होती ती सगळं घासून काढलेली होती आणि चांगली स्वच्छ अशी धुतलेली. या ठिकाणी तनूचं देखील काहीतरी चालू होतं, आणि तो देखील त्याची देखील मी समजूत घालत होती.
तर तो रडत पण होता, त्यामुळे त्याच्या याच्यामध्ये मला म्हणजे किचनचा प्रॉपर मी तुम्हाला फायनल लुक दाखवायचंच विसरली, शूट नाही केलं. तर या ठिकाणी किचन वगैरे क्लीन झाला आणि बाल्कनी म्हणजे कपडे धुवायची जी बाल्कनी असते ती स्वच्छ अशी मला घासायची होती, ती देखील मी पाणी टाकून प्लॅस्टिकच्या झाडूने स्वच्छ अशी घासून घेतलेली होती. तर आता दुपारचे वाजलेले होते 2:30 ते 2:45 झालेले होते. तर आता दुपारी आराम वगैरे केल्यानंतर सायंकाळी मम्मीने त्यांची भिशी लागणार होती आज, म्हणजे आज त्यांनी भिशी टाकलेली होती, तर ती भिशी फोडण्यासाठीच मला जायचं होतं. तर या ठिकाणी जे भिशीचं कसं लागतात मग तुम्हाला तर माहिती असेल की एखाद्या लहान मुलाला चिठ्ठी उचलायला लावतात. तर नेमकी आमचीच भिशी लागलेली मम्मीची आणि माझ्या बहिणीचं नाव टाकलेलं होतं चिठ्ठीवर. तर नेमकी मी गेली आणि आमचीच भिशी लागली. या ठिकाणी तीच खूप कॉमेडी चालू होती की मी गेली आणि नेमकी आमची भिशी लागली असं मम्मी त्यांची. तर भिशी वगैरे लागल्यानंतर सायंकाळी आम्ही मार्केटला आलेलो होतो आणि या ठिकाणी मला मंगळसूत्र घ्यायचं होतं, लॉंग मंगळसूत्र. तर शॉर्ट मंगळसूत्र तर माझ्याकडे भरपूर आहेत, मला लॉंगमध्ये एक मंगळसूत्र हवं होतं. तर तेच मी घेण्यासाठी आली आणि इयरिंग्स देखील मला घ्यायचे होते. तर हे जे मंगळसूत्र आहेत यांची ही म्हणजे गॅरंटेड मंगळसूत्र आहे, त्यांची पॉलिश वगैरे अजिबात पण जात नसते. 2 ते 3 वर्षाची गॅरंटी असते किंवा वॉरंटी असते यांची. तर खूप छान क्वालिटीचे मंगळसूत्र होते, मायक्रो मंगळसूत्र देखील होते यांच्याकडे. आणि हे जे मोठेवाले जे मंगळसूत्र तुम्ही बघताय तर त्यांची प्राईस म्हणजे थोडे कॉस्टली आहेत, पण खूपच सुंदर क्वालिटीचे होते. तर या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतेच पुढे कशा प्रकारचे मंगळसूत्र आहेत. तर या ठिकाणी हे जे 2 मंगळसूत्र होते हे मला खूपच जास्त आवडलेले होते. या दोघांपैकी कोणता तरी एक घ्यायचाच माझा विचार चालू होता. आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता की किती सुंदर अशा डिझाईन आहेत. तर हे जे मंगळसूत्रचं दुकान आहे ते शिरपूरमध्ये आहे. जे कोणी इकडे राहत असतील शिरपूरला नक्कीच गार्गी म्हणून एक ज्वेलरी शॉप आहे, नक्की तुम्ही जाऊन बघा. खूप छान क्वालिटीचे या ठिकाणी तुम्हाला मंगळसूत्र बघायला मिळतील आणि रिजनेबल प्राईसमध्ये आहेत काही मंगळसूत्र. आणि जे थोडे तुम्हाला म्हणजे कॉस्टली वाटत असतील तर थोडंसं म्हणजे त्यांच्याकडे डिस्काउंट देखील असतो, 10 ते 20% डिस्काउंटने देखील ते देत असतात. तर नक्की एकदा व्हिजिट करा. तर डिझाईन तुम्ही बघू शकतात की अप्रतिम अशा डिझाईन आहेत. तर मला असं झालेलं की कोणतं घेऊ आणि कोणतं नाही. तर खूपच छान असे एकदम खूप लॉंग असे मंगळसूत्र होते आणि लॉंग मंगळसूत्राचीच मला हाऊस होती. तर मी नक्कीच तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये दाखवेल की मी कोणतं मंगळसूत्र घेतलेलं आहे ते. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की किती सुंदर अशा डिझाईन्स आहेत. तर मला मंगळसूत्रामध्ये म्हणजे वाट्या हव्या होत्या, तर पॅन्डलवालं मंगळसूत्र मला नको होतं. तर मंगळसूत्राची जी वाटी होती त्याच्यामध्येच मला लॉंग मंगळसूत्र हवं होतं. तर आणि त्याच्यातलंच मी एक घेतलं. आणि या ठिकाणी अजून मी डिझाईन वगैरे बघत होती आणि एक मी घालूनसुद्धा बघितलेलं आहे. तर ते तुम्हाला दाखवते मी कशा पद्धतीचं आहे ते. तर खूप सुंदर असं हे मंगळसूत्र आहे, तुम्ही बघू शकताय की त्याचा लुक किती सुंदर असा दिसतोय. आणि मंगळसूत्राच्या ज्या वाट्या होत्या त्यांची डिझाईन सुद्धा खूपच अशी सुंदर होती. तर एक मी मंगळसूत्र घेतलेलं वाट्यांवालं, तर पेंडंटवालं मला नाही आवडत जास्त करून. आणि एक इयरिंग्सचा जोड घेतलेला. तर नेक्स्ट व्लॉगमध्ये मी तुम्हाला नक्की दाखवेल आणि नक्की या गार्गी ज्वेलरी शॉपला नक्की व्हिजिट करा जर कोणी इकडचं शिरपूरकडचं असेल तर. तर या ठिकाणी तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. बाय, भेटूया नवीन अशाच व्हिडिओमध्ये.